अजितदादा आणि देशमुख कुटुंबीय म्हणजे धनंजय देशमुख, वैभवी देशमुख यांच्यामध्ये नेमका काय संवाद सध्या सुरू आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख यांचे आज प्रथम पुण्यस्मरण आहे आणि या निमित्त सकाळपासून या ठिकाणी विविध राजकीय नेते भेटी देत आहेत। आज अजित पवार हे नगरपालिका साठी जो प्रचार दौरा सुरू आहे त्यासाठी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। अचानकपणे त्यांच्या दौऱ्यामध्ये हा नियोजित कार्यक्रम नसताना देखील त्यांनी या ठिकाणी भेट दिली आहे आणि आता देशमुख कुटुंबाशी ते संवाद साधत आहे। त्यांनी या ठिकाणी वैभव देशमुख असेल किंवा धनंजय देशमुख असतील हे गेल्या वर्षभरात ज्या घडामोडी काढल्या आणि त्यांना या तपासाच्या प्रकरणात किंवा या सगळ्या न्यायालयीन लढाईमध्ये जे काही अडचणी येत आहेत त्याबाबत ते संवाद साधतायत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते देखील दादांपुढे ते मांडत आहेत आणि दादा देखील त्यांना त्यांच्या परीने आश्वासन देत आहेत। आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षभरात या प्रकरणातील जो आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे तो अद्याप देखील पकडला गेलेला नाही। तसेच न्यायालयात जी लढाई सुरू आहे त्याबाबत देखील काही शंका या धनंजय देशमुख असतील किंवा देशमुख कुटुंब असतील त्यांच्या मनामध्ये आहेत आणि त्या सर्वाबाबत त्यांनी यापूर्वी देखील शंका उपस्थित केल्या होत्या आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील ते बोलून दाखवत आहेत आणि दादा त्यांच्या परीने त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना आता आश्वासन देत आहेत। या ठिकाणी मसाजोगचे ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर अजित पवार आता त्या देशमुख कुटुंबाच्या ज्या शंका आहेत त्या कशा दूर करतात आणि त्या दिशेने कशी पावले उचलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। रिद्धी अगदी आता जसं उद्या आपण बघतोय की अजितदादा तर संवाद साधतात, आणखी कुठले नेते इथे येणार आहेत का? देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत का? नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळपासून या ठिकाणी आमदार सुरेश धस असतील, मनोज जरांगे पाटील असतील, खासदार बजरंग सोनवणे असतील, अंबादास दानवे असतील यांनी देखील भेट दिली आहे। आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी अजित पवार आणि आमदार प्रकाश सोळंके हे देखील या ठिकाणी भेटीसाठी दाखल झाले आहेत। याबरोबर इतर जे काही स्थानिक नेते आहेत त्यांनी देखील या ठिकाणी भेट देत या सगळ्या प्रकरणाविषयी भाष्य केलं आहे आणि देशमुख कुटुंबाच्या लढाईमध्ये आम्ही शेवटपर्यंत सोबत राहू अशी ग्वाही जरांगे पाटील असतील, धस असतील यांनी दिलेली आहे। आता स्वतः अजित पवार देखील या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। उदय आपण बघतोय की देशमुख कुटुंबियांकडून अजूनही आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत हा मुद्दा मात्र सातत्याने उपस्थित होत आहे। त्या अनुषंगाने अजितदादांकडे त्यांनी कुठली मागणी केलेली आहे का? त्यांनी विशेष लक्ष घालावं या संदर्भात काही मागणी केलेली आहे का? नक्कीच देशमुख कुटुंबाच्या मनामध्ये कुठेतरी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याची भावना आहे। कारण गेल्या वर्षभराचा कालावधी जर बघितला आपण तर या कालावधीत या प्रकरणाने गती घेणं अपेक्षित होतं। ज्या पद्धतीनं जलद गती न्यायालयात हा खटला चालवला जाईल असं सांगितलं जात होतं, परंतु वर्षभरानंतरही अद्याप या प्रकरणातील चार्ज फ्रेम झालेला नाही। त्यामुळे कुठेतरी एक अन्यायाची किंवा न्याय मिळत नसल्याची भावना आहे, विलंब होतो या सगळ्या प्रक्रियेला। आता आरोपींकडून जे न्यायालयीन लढाईमध्ये अस्त्र आहे ते वापरले जाते तो त्यांचा हक्क आहे, परंतु देशमुख कुटुंबाला देखील लवकर न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे। दुसरीकडे या प्रकरणातील जो आरोपी आहे कृष्णा आंधळे तो अद्याप देखील फरार आहे आणि त्याच्या अटकेसाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत अशी खंत देशमुख कुटुंबाच्या मनात आहे। त्या दिशेने देखील प्रयत्न व्हावेत अशी त्यांची अपेक्षा आहे, परंतु असं कुठलंही होताना दिसत नाही, कुठलीही हालचाल होताना दिसत नाही। त्यामुळे कुठेतरी एक नाराजी दिसत आहे। अगदी उदय पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूयात। आता अजितदादा देशमुख कुटुंबियांशी संवाद साधत होते, आपण बघितलं। आता तिथून ते पुढे निघालेले आहेत। अजितदादा हे बीड दौऱ्यावर खरं तर होते, ही अनिश्चित भेट होती, मात्र ते अचानकपणे देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी आले आणि आता त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर आता अजितदादा पुढे रवाना होत आहेत। ही दृश्य आपण बघतोय बीडच्या मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी ते आलेले आणि आता अजितदादा देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर पुढे पुन्हा एकदा रवाना होत आहेत। बीडच्या मसाजोगमधली ही थेट दृश्य आपण बघतोय। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा जो तपास आहे तो आणखी जलद गतीने व्हायला हवा, आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा असं सातत्यानं धनंजय देशमुख, वैभवी देशमुख यांच्याकडून सांगितलं जात आहे। त्या दोघांशीही अजितदादांनी नुकताच संवाद साधला, आपण बघितलं आणि आता त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेतल्यानंतर आता अजितदादा पुन्हा एकदा येऊन आपल्या गाडीमध्ये बसलेत। आता ते तिथून पुढे रवाना होतील, पण मसाजोगचे ग्रामस्थ अनेक इथे जमलेले आहेत, आपण बघतोय। स्वतः देशमुख कुटुंबीय सुद्धा या ठिकाणी आहेत आणि अजितदादांनी त्यांची भेट घेतलेली आहे मसाजोगमध्ये। आता मसाजोगहून अजितदादा पुढे रवाना झालेले आहेत। अजितदादांच्या गाड्यांचा जो ताफा आहे तो आता पुढे रवाना होतोय। ही दृश्य आपण बघतोय। देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर धनंजय देशमुख, वैभवी देशमुख यांच्याशी बोलल्यानंतर आता अजितदादा पुढे रवाना झालेत।